हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। नारायणं सुरगुरुं जगदेकनाथं भक्तप्रियं सकललोक नमस्कृतं च त्रैगुण्यवर्जितमजं विभुम् आद्यमीशं वन्दे भवग्नम् अमरासुरसिद्धवन्द्यं हयग्रीव हयग्रीव हयग्रीवेति यो स्मरेत् तस्य निस्सरते वाणी जहुनुकन्या प्रवाहवत्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम् उदीरयेत्। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वम् अरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमस्मरणात् भवेत्। आपादमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। सर्वगुरुभ्यो नमः। श्री मध्वगुरुभ्यो नमः। श्री देवेंद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता. आम्ही यक्ष प्रश्न पडित रसची यक्षो तो यमधर्मदी जावनो जलरे तो यक्षाल वेशारेवनो तगिलेची अंश जाऊन असेल धर्मराया प्रश्न निमगे तरस त्या प्रश्नेंतू आता पळीत रसोचे प्रश्न आम्ही को हंकार इति प्रोक्ता कश्च दंभा प्रकीर्तितः किं तद्दैवं परं प्रोक्तं किं तत् पैशून्यमुच्यते म्हणे अहंकार म्हळ्यार कसो न्हू दंभ म्हूण खंयच्या सांगताची दैव म्हूण खंयच्या सांगले पैशून्य म्हूण कसले सांगले म्हूण सांगून निमगीत तो तदना युधिष्ठिर सांगता महाज्ञानम अहंकारो महत्तर जावन सुचे अज्ञान असणं त्यांची अहंकार दंभो धर्मो ध्वजोच्छ्रय जगत्याक आ वची मिगिल म्हूण हात उबारनो दाखो घेवचेच पडटा ताका दंभ म्हणजे दान दैव दान दैवम दानफलः म्हण दानाचे फल कसलं असं त्यांची दैव म्हणजे आणि पैशून्य म्हळ्यार विंगडा दूषण करच्याक पैशून्य म्हणटाची म्हण आता मी पुरे पळयल्यार तर पैशून्य विशय इल्लींचे पैशून्य म्हळ्यार सामान्य जावन करतो कसं म्हळ्यार चाडी सांगचे एकल्याला चाड एकल्याला सांगचे ते पैशून्य गुण म्हणजे मिथ्यापवाद घालच्यो फटयो सांगचे त्यांची ते हांगा धर्मरायो ताणें तेंची म्हणलें पैशून्य परदूषण विंगडाल विशय दूषण करचेच पळय परनिंदी करचेच पळय तेचे पैशून्य म्हणटा. आता निंदी करका निंदी करूक नजबेत असल्यार म्हण म्हळ्यार निंदीच्या तरच न्हय नामे आता पुरंदरदासान निंदेच्या विशयान तो एक पद्य सांगला कसं निंद करीरಬೇಕು म्हळ्यार ಹೊಗಳಿಸಿತಲ್ಲ अशील तशीची निंदकय सुका निंदक असल्यार आता ಹೊಗಳಿಸಿतल असल्यार मनुष्य अहंकार चढ जाता आमकां पुरे जनान ಹೊಗಳಿಸಿतर राबल्या त्याची निंदी करतल जन असल्यार आमी कसले चुकी करताची आमगे लोप दोष कसले ते आमकां कळटा आमगेलंतू आमगेले स्वभावांत कसले लोप दोष न्यूनता सकडास म्हण जाल्यार ते विंगड जनान सांगका तशी तसल्यार विंगड जन कशी ಹೊಗಳಿसून सांगतावे ना न्हय निंद करून सांगताचे तशें निंद करीरಬೇಕು इता म्हळ्यार कोणेय आमकां निंद करता जाल्यार आमी तितून घेतर वताची म्हूण सांगून तशी हांगा पैशून्य म्हूण म्हळ्यार एक तरा निंदेची परनिंदे म्हूण म्हणटाची तांतूय ಸ್ವಲ್ಪ जोर मत्सर सुचे चाडी सांगची रिती ती कळ्ळें तशी आता विंगडाल बैरी नाका जिल्ल सकडी सांगून आरोप करून तेगळ सुचेस पळय ते दूषण म्हणटाची परदूषण परनिंदा म्हूण म्हणटाची ते सांगले म्हण जाल्यार केलो पंत ते कोणाल वयर चाडी सांगला तो तागेल तो तिदून घेवन वता केलो पंत तो मिगेल चाडी कसो तुमी उलयता म्हूण सांगून बिश्टाचकय पुरो इत्याक म्हूण म्हळ्यार मनुष्य ಹೊಗಳಿಸುचे कोण ಹೊಗಳಿಸಿता त्या विशय संतोष पावता शिवाय कोण तेगळसिता त्या विशयांत मनशाक संतोष आसना. तशी हांगा म्हणटात न्हय कसले म्हूण म्हळ्यार आमकेक ಕನ್ನಡಾಂತ एक ಗಾದೆ ಮಾಡಿದವನ ಪಾಪ ಆಡಿದವನ ಬಾಯಲ್ಲಿ म्हूण कोणय एकलो पाप करता म्हूण जाल्यार ताणें कसं पाप कर्म केला ते निंद करतर असल्यार पाप करना नतिलो कळ्ळें तो म्हळ्यार
एकलो पाप करतस कन्नडाचे गेदे प्रकार कसले म्हळ्यार पाप केलेले पाप सरवून सरवून सांगला रे ते पाप कोण तोंडान सांगता पळय ताका बतकय केल्लेले पाप विमुक्ती जातकय ही ताका म्हळ्यार ताका अपनिंद केला न्हय तशी आतां ताका ताजे खातीर पळय परनिंदक म्हळ्यार कशी म्हणून भर्तहरीन एक सुभाषीत सांगला अहो खल भुजंगस्य विचित्रो अयं वदक्रमः अन्यस्य दशति श्रोत्रम अन्यस्य प्राण्यै वियुज्यते म्हळ्यार दिवडान दीश मारची कशी चाबून न्हय हें सर्पान चाबली कुडले मरताची जाल्यार खलभुजंग म्हळ्यार फटी फटी मारतल जन खलभुजंग म्हळ्यार पट्टी दिवोड म्हणून पट्टी दिवोड पट्टी सरपू म्हणून जाव दुष्ट सरपू म्हणून कोणा सांगला म्हणे मिथ्य अपवाद घालतलो तो बाई एक तरा सरपुशी तशी तो सरपू चाबला रे कोणा चाबला म्हळ्यार त्या सर्पान मिथ्य अपवाद घालचे चापशे म्हळ्यार कसले मिथ्य अपवाद घालचे तेदना कोणाला वयर अपवाद घाल्ला तो मरना जाल्यार त्या कान्ना दुखून कान्ना चमकले मागीर कसले चड उणें जेवच्यानच म्हणूय ना तशें मिथ्य अपवाद घालूनच कोणा वयरी म्हूण आनी कोणालेन तो एक दोशच म्हूण जाल्यार ते दोश कसले म्हणून ताका मना वच्चे तशी करूं ताणें ते दोशा दुखून भायर येवचे तशी करका शिवाय आनीक कसं म्हळ्यार आतां एकल्यान अमकी मनशाले मनीस असल सकट चुकी करता तागेल्यान तो एक दोश असो म्हूण सांगल्यार ते सुरवे बदवे म्हूण पळोवका बदवे म्हूण पळोवन त्याच मनशाला सांगता पळय तूं अशें करता म्हणजे ಸ್ವಲ್ಪ सम करून घे म्हूण शिवाय त्या बदकी पट्टिकी म्हणून मी विचार करनाशी विंगडा सांगतर चमकल म्हूण जाल्यार कान्ना दुखून कान्ना वचून ते कोणाला दोश सांगला पळय त्या मनशान कसले करून घेतला रे महापाप जल वय बे नी जावन तो दोशी न्ही ताका ताण कसली चुकी करनी जाल्यार तागेली चुकी 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 म्हूण 4 जणांनी सांगला रे महापाप अशी जल न्हय त्या वेळाक ताण कसले करून घेतला रे त्या पाप आमकां येईल आतां यक्षो अन्यक प्रश्न निमिता धर्मश्च अर्थश्च कामश्च परस्पर विरोधिनः येषां नित्यविरुद्धानां कथमेकत्र संगमः धर्म अर्थ काम कळ्ळें ते विंगड विंगड विशय जालो जाल्यार म्हणटना धर्म अर्थ काम ओटू सांगताची आनी त्या पुण्य पुरुषार्थ म्हूण सांगताची त्या ओटूची एकल्यानाची म्हळ्यार अनुष्ठान करचें साध्य सवय धर्म अर्थ काम म्हणून ओटू ओटू सांगतात न्हू म्हणटनी एका मनीस तिनी अनुष्ठान करतवे इति खातीर म्हळ्यार धर्मो विंगड अर्थ विंगड काम विंगड एका परस्पर विरोध जावन आशिल्ले तदन धर्मराय सांगता यदा धर्मश्च भार्याच परस्पर वशानुगव तदा धर्मार्थ कामानां त्रयाणामपि संगमः म्हळ्यार धर्म आनी भार्या भार्या म्हळ्यार पत्नी परस्पर तन्नी मेळ नस म्हूण जाल्यार म्हळ्यार एक पत्नी धर्म पालन करता म्हूण जाल्यार धर्म अर्थ काम ते तिनी ओटू एका कडेन येता म्हळ्यार पळय आतां आमी पूजा करतना कोण जाल्यार आतां होमांनी बसतना वरमहालक्ष्मी व्रत जेवो गण होम जेवो कसले करतना संकल्प करतना धर्म अर्थ काम मोक्ष चतुर्विध पुरुषार्थ सिद्ध्यर्थ म्हूण म्हणटा पळय संकल्प करतना जाल्यार म्हणटना आमी धर्मार्थ काम मोक्ष चतुर्विध पुण्य पुरुषार्थ सिद्ध्यर्थ म्हणून म्हणटाची जाल्यार निजावन सुरवे मूल खंयचे धर्म न्हय धर्म कोण आतां पूर्ण जावन धर्मार आशिल्ले जन नाच म्हणना धर्मार चलतले जन मस्त आसाची जाल्यार पूर्ती मूल जावन आशिल्ले धर्म सोण आशिल्ले जन चड आसाचे आतां कळ्ळें अर्थकामा मागशीची वतल जन मस्त आसाची धर्म मूल जावन अर्थ काम ना नातला रे म्हळ्यार धर्मारे अर्थ संपादनी धर्मारी संपादन केल्ले अर्थान इश्ट आमगेले इश्ट आमी पुरयकी करून घेवचे अशें म्हूण लेखल्यार जाता मूल जावन आशिल्ले धर्म ना म्हूण जाल्यार कडे फल कसो ते मोक्ष ते बाय मेळना न्हय तशें ना सगळे जिवमानांत आमी अर्थ काम म्हळ्यार दुड्ड संपादन करचें
आमगे लिस्ट आम्ही पूर्ण करून घेवचेत आनी तूं वचपाची. तशीच ज्याला धर्मो पालन करतकय थंय चड धनसंपादन करूं जायना. अर्थार्थी म्हळ्यार कोण धन संपादन तुई इश्ट सुचो. तो कसं करता धन संपादन करचे विशयान ताका मस्त आसक्ती. ते हांव धर्मार चलता म्हूण म्हळें तो पळयना. मात्र न्ही ते ಕೆಲವು जन कशें आसताचे म्हूण म्हळ्यार धन संपादन करचे मात्र तागेले सुखाकय तो धन व्यर्थ करना म्हळ्यार व्यय करना. तशी अन्य कसं म्हूण म्हळ्यार सम्म उडगास दवरका. अर्थम अनर्थकारी म्हणटाची. अर्थ म्हळ्यार दुड्डू. ते अनर्थकारी म्हळ्यार ताजेन वायट चड म्हूण. दुडवा निमती काही सूख मेळटा म्हूण आमी लेखल्यार ते फटीच कय. कित्याक म्हूण म्हळ्यार दुड्ड आशिल्ले जन तांगेले चडवाल विशय मस्त भिताच कय. हांव कश्ट पावन दुड्ड संपादन केलेले. मिगेल पोल करतकी कसकी दुड्ड लय करतकी कसकी म्हूण सांगून सगळो दीस भिताची. आतां यो दुर्योधन पळय कोणाक धृतराष्ट्राक हस्तिनावती इंद्रप्रस्थ पुरे तागेले जेवका म्हूण कितले सगळे प्रयत्न करले आनी धृतराष्ट्राक मस्त ताणें तागेले हिडपीन तो दवर न्ही निजावन आनान सांगिल् बरी पुतान आयकोका जाल्यार हांगा पुतान सांगिल्ले वरीची आन आयकत रस. दुडवा खातीर नवी हें पुराय. तशी अर्था म्हळ्यार असल मस्त सकड वायट परिस्थिती आस. तशीच कामी मस्त आश आशिल्लो. ताका धर्माची परीव ना दुडवादी कड लक्षय ना ताका कळ्ळें. तो तागेले आशी पुरयसूच खातीर अधर्मूय करता अर्थव्ययय करता म्हळ्यार दुड्डूय लय करता. तशें जावन मनशाल धर्माचरण पत्नी वैरी अवलंबीत जावनच म्हूण हांगा धर्मराय सांगता. म्हळ्यार धर्म आनी पत्नी परस्पर प्रितीर आसचें म्हूण म्हळ्यार बायल चांगी आसल्यार कळ्ळें ती एक ग्रहस्थाक कशी चोलका त्या विशयांत ती पळोवन घेता. कळ्ळें म्हळ्यार ग्रहस्थान मात्र धर्ममूल जावन अर्थकामांत प्रवृत्त जावका म्हूण लेखलें जायना. तागेले बायल सम्म सुका ताका तागेले तिगेले सहकार मस्त जेवका. इत्याक म्हूण म्हळ्यार पळय ग्रहस्थ जावन आशिल्लो बायले सोंटान खंयचें कार्य करचें ना. वय बे सामान्य जावन धर्मपत्नी म्हूण कळ्ळें ती धर्मांत आसक्ती घेवन वचका तिणें. नानातल्यार पत्नी म्हूण म्हळ्यार सामान्य स्त्री खाली पत्नी ती. धर्मपत्नी म्हळ्यार श्रेश्ठ स्त्री. कळ्ळें. सामान्य स्त्री कसं करता ती बामणान संपादन करून हाडचें दुड्डू आनी ताजे निमती हांव कितली सूख भोगवयत म्हूण म्हळेल्या विशयांत आसक्ती वयसून घेता. शिवाय धर्मार चलचे विशयांत तिका आसक्ती आसना. तशी पळय धर्म म्हूण कसं न्ही पत्नील कर्तव्य तिणें कोरका. पती शुश्रुशा माई मामांगेल सेवा आयिल्ले अतिथींक सत्कार करचे. ताजे नंतर बामणान कसलें नित्य नैमित्तीक कर्म करचें आसल्यार ताका पुरे तिणें तयार करून दिवचें. हें पुरे बायलेलें कर्तव्य. तशी अन्य कसं म्हूण म्हळ्यार पत्नीक मात्र बामणान नियंत्रण करूं जाता. तो अधर्म कामांत वता म्हूण जाल्यार ताका नियंत्रण हाडचें काम पत्नी करता. तिका नियंत्रण करूं जाता म्हूण म्हणटात. तशें जावन सामान्य जावन पत्नीक कसं म्हणचें धर्मपत्नी म्हणून न्हय. धर्माकय पत्नीकय एक ಹೊಂದಾಣಿಕೆ कस म्हूण जालें. तशी तशें जावन तो कोण धर्मरायो सांगता. कळ्ळें. बायल समज म्हूण जाल्यार धर्म अर्थ काम तिनी पोट मेळून घेवन आसता म्हूण सांगून. यक्षो अन्यक प्रश्न निमित्त अक्षयो नरकः केन प्राप्यते परदर्शभ एतन्मे पृच्छतः प्रश्नं तच्छीघ्रं वक्तुमर्हसि. म्हळ्यार हे भरतश्रेष्ठा भरतवंशाच्या मनशाक खंयची निमती जावन अक्षय नरक म्हळ्यार अक्षय नरक म्हळ्यार कसं न्ही नरकांत वचूचें सदा सर्व काळ म्हणटा पळय ते इतली निमती प्राप्त जाता. वग्गी उतर दिवका तूं म्हाका म्हणून तच्छीघ्रं वक्तुमर्हसि वग्गी सांगता म्हूण. युधिष्ठिर कुडलें सांगता ब्राह्मणं स्वयमाहूय याचमानम् अकिंचनं पश्चान्नास्तीति यो ब्रूयात् सो अक्षयं नरकं व्रजेत. याचक जावन आशिल्ले एक दरिद्र ब्राह्मणाक आपूण हाडचें काय यो तुका हांव दिता दान दिता आनी
ब्राह्मणम स्वयं आहूया आपण्यानं आपण अडचे तुका दान दिती यॉम मागीर याच्या मानम अकिंचनम कसले नावस म्हूण सांगून ताका कांय दिना म्हूण सांगून पेटोवचें कळ्ळें पश्चात नास्ती ती यो ब्रुयात ना ना कांय ना वस बस म्हणचें तो अक्षयम नरकम रजीत ताका शाश्वत नरक मेळटा म्हण पळय कसले एक कोणे एक माग वयली म्हणजे रे राब ಸ್ವಲ್ಪ मागीर यो पाय यो पर यो आत यो म्हणून सांगून पेटोवचे अभ्यास चेड पुराय जनाक वय बाय जाल्यार रे ताका गत्यस पाप कसं की एक निमगेल ताका गत्यस तो तवळ वचून निमगी तर आसता जाल्यार रे एक पंत तो दिना म्हूण कळ्ळ्यार रे जय म्हणून अंचयता दिना म्हूण कळ्ळ्यार रे मनान मस्त दुःख भोगता नव्हतो तशी दुःख भोगतना कळ्ळें ते दुःख कोण त्या यो तुका हांव दिता म्हूण सांगून सांगला पळय फाई यो दिता आजी यो दिता म्हणून सांगता पळय ते तसल मनशाक तो नरका पडता इथे म्हळ्यार दित म्हूण आश्वासन दिला दिनान दिले हागेल मना मस्त दुखला वय बाय हागेले हृदयाचे पश्चाताप ते धनिकाक लागता कोण दिता म्हूण म्हळ्यार तशें न्हू गोतशिलजन सांगता पळय दान दिवका म्हूण दिसले म्हणजे फाय दिता पर दिता म्हणचे न्ही कुडले दिवन सोडका इथे म्हळ्यार फाय दिता म्हूण म्हळ्यार मन बदलाय सत्तय दान दिवचें नाका म्हूण दिसता इथे दिवका म्हूण दिसच्या पुरो जेव दिवका म्हणले केले पयशे थोडे अंश दिवच्या पुरो तशें कसले दिवका म्हूण जाल्यार कुडले दिवका दान घेतिल्याकय मस्त निराश जाव घेवका म्हूण आयिल्याकय मस्त निराश जावच्या नजम तशी अन्य कसन म्हूण म्हळ्यार तो सांगता वेदेषु धर्मशास्त्रेषु मिथ्या यो वै द्विजातिषु देवेषु पितृधर्मेषु सो अक्षयम नरकम व्रजेत आणि कोण नरका वता म्हूण म्हळ्यार वेदांतो धर्मशास्त्रांतो आणि ब्राह्मणाले विशयांतो देवतेल विशयांतो पितृसंबंध श्राद्ध करचे विशयांतो कोणाक कळ्ळें मिथ्या बुद्धी म्हळ्यार विश्वास नानातील रावचे तो बाई तशीच अक्षय नरका वता अनंत काल ते नरकांतू वचता म्हण समृद्ध अन्यकडे कोण म्हूण म्हळ्यार समृद्ध ऐश्वर्य आसता का जाल्यार तो मस्त लोभी कसले दान धर्म करना जेवो कोणाकय दिना नक्का तो अनबयसित्वे दुड्डू तेवय अनबयसुना तसल मनीशू जेवो आज सुरवे सांगला पळय कोणे भीक मागच्या आयल्यार दिता हांव तुका यो म्हणचें आनी ना हांव दिना वस म्हूण सांगून पेटोवचेस पळय तांणी परी नरका वताची म्हूण आतां यक्षु अन्यक निमगिता राजन कुलेन व्रतेन स्वाध्यायेन श्रुतेन मा ब्राह्मण्यम केन भवति प्रब्रूह्येतत् सुनिश्चितम हे राया ब्राह्मणत्व सिद्धी जल्ला म्हणच्याक कारण कसं न्ही आतां यो ब्राह्मण म्हूण सांगच्याक ब्राह्मणत्व सिद्धी जल्ला म्हळ्यार हो ब्राह्मण निज ब्राह्मण म्हूण सांगच्याक ताका खंयचे रितीर सांगू येता तागेले नडतेन तो ब्राह्मण कुलांतू जन्म आयला म्हूण की तो वेदाध्ययन केला म्हूण की तागेले ब्रह्मविद्ये निमती कसं म्हूण सांग कडेर युधिष्ठीर सांगता की शृणुयक्ष कुलं तात न स्वाध्यायो न च श्रुतम कारणम ही द्विजत्वे च व्रतमेव न संशय पळय ब्राह्मणू म्हणून घेवका जाल्यार तो ब्राह्मण कुलांतू जल्लावे ते अगत्य ना वेदाध्ययन केला की ना तेवय अगत्य ना मस्त पांडित्यस्वे तेवय अगत्य ना ब्राह्मणू म्हणका जाल्यार तागेले सदाचार तागेले नडताची तागेले नडत म्हळ्यार चलन वलन म्हणटा पळय सदाचार तेचे मुख्य जाता विंगड खंयचे न्ही म्हळ्यार सदाचार कोण पालन करता ब्राह्मण म्हळ्यार ही सदाचार म्हळ्यार कसं न्ही तागेले चलन वलन धर्मिश्ट जावन सुका आनी तो तागेले एक नडती म्हणटा पळय मॉरेलिटी नडते ते उत्तम जावन म्हण जाल्यार ताका केन्नाय नाश ना म्हूण म्हणटाचे केन्ना तो तागेले नडता वायट जाता चलन वलन वायट जाता त्या वेळार तो परिपूर्ण वायट जाता म्हणून लेखम आनीक कसं म्हूण म्हळ्यार कितलेच शिकोवची कितले पंडीत जावोची जेव्हा कोणाकय ज्ञान दितली जावोची पाठ सांगतली जावोची मस्त शास्त्र गिस्त्र शिकेले जावोची जाल्यार तांणी सदाचार प्रवृत्त जावन ना नसल्यार तांणी मूर्ख पंडीत म्हणून म्हणाचे तांकां मूर्ख म्हणून म्हणटाचे म्हूण
चतुर्वेदय अध्ययन कोर्नश्चा पुरोची जलर तागेले प्रवृत्ती दुष्ट जलरे जेव तो दुष्ट वृत्तीची म्हूण जलरे तो शुद्राक समान जाता शुद्रा समान कसा शुद्रा पशीची तो न्यून जावन वता म्हणजे शुद्रा पशी किळू जाता तो त्यांची अग्निहोत्रादी कोर्ण कोण जितेंद्रियत्व पालन करता पळय तोच निजावन ब्राह्मण म्हणून घेता पळय निजावन यक्षान निमगिले प्रश्न कसले कंची निमती ब्राह्मण जाता कुलानकी अध्ययन अध्यापनान म्हणून ताण निमगिलेलं पळय जलरे हांगा 4 श्लोकांत युधिष्ठिरान उत्तर दिले कळवे निजावन वैते युधिष्ठिरान सांगिले आता आमगेल मनान पुरे कसं नाही ब्राह्मणाल कुटुंबीन तुझ्यालो ब्राह्मण नमे ब्राह्मणा नम्माले चेरडू ब्राह्मण वै जलरे उपनीत जवते म्हणे तागेले मुंज जवते तो शूद्र समान म्हणून सांगून शास्त्र सांगताची जन्मना जयते शूद्र संस्कारेही द्विज उच्यते केन्ना ताका उपनयन संस्कार जाता ताजे नंतर तो द्विज म्हणून घेता तशी विद्यया याती विप्रत्वम त्यांची तो विद्ये शिकून ब्राह्मण म्हणून घेता विप्रत्व विप्र जाता मागीर त्रिभिश्रोतीय उच्यते आता एक ब्राह्मण वर्णा जन्म आईल कुडले ब्राह्मण म्हणून घेना जन्मय जाव का तागेल शरीराक संस्कार जाव का आणि वेदाध्ययन जाव का हे तीनच म्हणजे तागेले आचार विचार सुशील जावन असता तश जावन तो तेदन तो ब्राह्मण म्हणून घेता म्हणून तश जाल्यारी जन्म कुल व्रत अध्ययन तत्वज्ञान इतले यसू का म्हण जाले ब्राह्मण म्हणून घेवच्याक म्हण आणि ब्राह्मणान कशी म्हण म्हळ्यार उपनयन करचें उपनयन जालें कुळे गुरु शिश्कोण विद्या संपादन करचें त्यांनी मागीर ब्रह्मचर्य कालांत उपनयन जावन ब्रह्मचर्य आश्रम आसतना भिक्षावृत्तीन जीवन करचें हे परे ब्राह्मणाल संस्कार म्हण त्याची निमती जावन तो ब्राह्मण पक्व जाता सन्मार्गांतूची आसता म्हण सांगून म्हणटाचे तशी ब्राह्मण म्हळ्यार कसले म्हण सांगून हांगा युधिष्ठिरान सांगले आणि स्पष्ट जावन ताणें तागेले प्रतिप्रश्न यक्षाल प्रतिप्रश्नेक स्पष्ट जावन ताणें उत्तर सांगला कोणें धर्मरायान मागीर यक्षाक समाधान ना वापस प्रश्न निमिता प्रियवचनमादी किम लभते विम्रशित कार्यकरः किम लभते बहुमित्रकरः किम लभते धर्मरथः किम लभते कथय सांग म्हळ्यार प्रिय उत्तर उरलय तेकळो ताका कसं मेळटा कार्य विमर्श करून जागृतेरी करतल्याक कसं फल मेळटा मागीर हत्तो हलव जन मित्र सची ताका लाभ कसं मेळटा आणि धर्मार चलतल्याक कसं मेळटा सांग युधिष्ठिर सांगता काय प्रियवचनवादी प्रियो भवती चंद उत्तर उलयतस पळय ताका कसं मेळटा म्हण निमगेलें तो पुरायजना काही प्रितीचे जावन आसता विमर्शित कार्य करो अधिकम जयती केन्नाय करचें काम विमर्श करून कशी कोरका कसले कोरका खंयचे रितीन चोलका हे पुरे आलोचन करून कर्म केल्ले म्हण जाल्यार तो ताका चड कामांत ताणें करचें कामांत ताका जय मेळटा आनी मस्त मित्र सची म्हण लेख्या जाल्यार हांगा मित्रकरः किम लभते म्हणून मस्त मित्र असल्यार तो सुखार आसता मागीर धर्मरथा किम लभते धर्मरथाक म्हळ्यार धर्मार चलतल्याक सद्गती मेळटा म्हूण सांगता तशी म्हळ्यार सत्यम ब्रुयात प्रियम ब्रुयात न ब्रुयात सत्यम अप्रियम म्हणला हांगा प्रिय उतर उलोवची पुरजना प्रितीच जाता म्हणला न्हय सत्य सांगता प्रिय जावन सुचे सांगता केल्या वेळाक सत्य सांगल्यार ते अप्रिय सत्य जाता तेदना कसले सांगना आशिरापची जाव शिवाय अप्रिय जाल्यार वडणे आमी सत्य सांगचें म्हूण सांगून सांगच्यानच आनी खंयचेंय एक काम करतना तें काम आमी इती खातीर कोरका करूं का म्हण जाल्यार कशी कोरका खंयचे रितीर कोरका तें खंयचे रितीर केल्लें काम कार्य जय जाता हे परे विमर्श करून जागृतेर कोरका कळ्ळें तशें संपूर्ण विवेचन कोरचें कार्य साधक बाधक कसल ताजी निमती चांग आसतवे की बरें वायट जाता कसल जाता हे परे आलोचन करून संपूर्ण विवेचन करून काम केल्यार रे कळ्ळें तेदना तें कार्य जय जाता आनी खंयचें एक काम करतना मालगड्याले सलहे घेवका म्हणून जेवो
हांगा भौमित्र करह किम लभते म्हणणं मस्त मित्र आशिल्ल्याक कश्ट समयांतो तंतू कोणेय देव कोणेय एकले ताका पावताची मित्र म्हणारे हांगा मित्र म्हणले कुडले सन्मित्राल विषय मान सांगला मित्रशी दाखवून घेऊन मागीर कष्ट कलार सोण वच्ची जनाल विषय सांगिल नाही हांगा धर्मरायान तशी आता ದುಡ್ಡು मस्त ದುಡ್ಡು ಜಲ್ ಮುಳ್ಳೆಕ್ಯ त्यावेळार तागेल प्रितीचे जन पुरे तागेल ಒಟ್ಟು भोंवतल जन पुरे तागेल ही तर सुचे म्हण सांगू जायना दुष्ट जनय असताची मित्रशी ॲक्टिंग करून तागेल ಒಟ್ಟು भोंवताची कळवा तशें जावन जाल्यारी दुर्मित्र कोण आस तांणी दुर्व्यसन सकडी शूर करताची तशें जावन सन्मित्र चड जाल्यार तशी तो चंदाय सुकार आसता आनी धर्मरथ जावन आशिल्लो कसले तो सद्गती पावता कितले जन्म घेवो कळबे धर्मो धर्मार चलत म्हण जाल्यार तो जीव पळय शरीर घेवन येयलो जीव सुसंस्कृत जाता धारणात धर्म उच्चते म्हणस म्हळ्यार कोण धर्माचे आश्रया बसता ते तांकां पुरय धर्मो रक्तके धारणात धर्म उच्चते म्हण तशी धर्मो रक्षती रक्षितः कोण धर्मा रक्षण करता तांकां धर्म रक्षण करता म्हण सांगून आमी आयकल्लेची न्हय कितले हे धर्म रक्षती रक्षितः म्हण कितले उपनिषदांतू अंतू तंतू पुराय येता पळय तशी वाल्मिकी रामायणांतू कंसलेन रामाल विशय सांगता तिणें सांगता आसता तुगेल धर्मू तुका राखता रामा म्हण सांगून हे रामा तू खंयचे धर्म पालन करता की ते धर्म तुका राखता वनवासा वेळार म्हण यम पालयसी धर्मम त्वम धृत्याच नियमीनच सवै राघव शार्दूल धर्मस्वाम अभिरक्षतो तशें जावन कोण धर्मार आसता ताका केन्नाय सद्गती मेळटा म्हण म्हळेल विशय संशय ना आतां यक्षो आनीकय प्रश्न विचारता को मोदते किम आश्चर्यम कः पंथाः काच वार्तिकाः ममैतां चतुरः प्रश्नान् कथयत् क्वा जलं पिब कोण संतोषार आसता किम को मोदते कोण संतोषार आसता किम आश्चर्यम जगतांतो आश्चर्य म्हळ्यार कसं न्ही का पंथा योग्य जावन आशिल्लो मार्ग खंयचो तशीच काच वार्तिका एक काच वार्तिका म्हळ्यार आतां चलचे सोचे मुख्य संगती कसं न्ही हे चारय प्रश्नेक उत्तर सांग मागीर तूं उदा पिवेता म्हणटा यक्ष युधिष्ठीर सांगता काय पंचमे हनी षष्ठे वा शाकं पचति स्ये ग्रहे अनृणी च प्रभासी च वारीचर मोदते म्हळ्यार हे यक्षा धर्मराय सांगता सकाळी कोण आनंदार आसता म्हणलें न्हय सकाळी पंचाज्यो संची मुहूर्तांतू कोण तागेल घरांतू रंदप करून जेवण करता की आनी कोण सालगार न्हय की आनी कोणाक मस्त भोंवच म्हळ्यार नज की तो भारी सुकार आसता म्हण पळय उत्तर सांगिलाका तो प्रत्येक उत्तराक आधार दवरून सांगता खंयचे खंयचे उत्तर दितर ना तशी खंय आहार घेतल्यार निजावन ते आहारांतूल दोश आमकां लागता न्हय तशी परा ಕೆಲವು ಜನ व्रत दवरून आसता कसं म्हळ्यार आमी परान्न खायनाचे परान्न दूषित म्हण मागीर सकाळीची अग्निहोत्र उपासना देवालय सकड करून दनपरा वेळार तांणी तांगेलो आहार सिद्ध करता तेव्हा तांगेले घरकडे ते श्रेष्ठ रितीचे आचरण कळवा त्या मनाक मस्त तृप्ती दिता म्हणून युधिष्ठिरान सांगोस तशी अन्य कसले म्हळ्यार किम आश्चर्य म्हणणं धर्मराय सांगता अन्यानी भूतानी गच्छन्ति यमालयम शेषाः स्थावरमिच्छन्ति किमाश्चर्य मतः परम दिसान दिसो प्राणियों
ಯಮಾಲಯ ಅವತರಿಸ್ತಾತ್ ಪ್ರಾಣಿ म्हळ्यार मनुष्य समीत प्राणाशील पुरे प्राणी होचे मनशा काही प्राण असतात ताकाय प्राणी म्हणतात जाल्यार कितलेकी जन यमलोका नित्य नित्य अवतरसतात जाल्यार कितलेकी जन आमी स्थिर जावन हांगा सुका म्हूण आलोचन करतात न्हय ताजे पशी चड आलोचनेचे कसले देव आसय म्हूण सांगून निमविता धर्मरायूय सांगता कळबा ताजे पशी चड आश्चर्य म्हळ्यार खंयचेय ना कित्याक म्हळ्यार मनुष्य तागेल जिवीत कालांत एक पण पुण्य मರ್ತकी म्हूण म्हळ्यार लेख ना कळवा तागेल दोळेद्र तागेल बंधू ಬಳಗ मोरू पुरोची तागेल घरांतुले कोण सदस्य मोरू पुरोची जाल्यार आपणाक इतलो गी मरण येना म्हूण लेखून आनी मुखार कसो करचें म्हूण आलोचन करता रस्त पळय तेंची कोट्याधीश्वर जावन आसल्यार मरतना कसली घेवन वचना तागेली म्हूण म्हळेल खातीर तो एक प्रत्यक्ष जावन म्हळ्यार पळीत तो तागेल घरकडेची कोणें मरतना तो कोट्याधीश्वर जावन आसल्यार मरतना ताणें कसले वर न्ही म्हूण आनी कसं म्हूण म्हळ्यार ताका व्हरून चितेन तो घाल्ले तो भस्म जाल्लो ह्या पळय प्रत्यक्ष पळयल्यार ताका आनीक द्रव्य संचयन कोरया म्हूण दिसता तेदना आतां खंय तरी म्हळ्यार द्रव्य संपादन कोरका कसं की रितीर तो करतरच संपादन जाल्यार साव एक मरण लग्गे येयला म्हूण म्हणटना ते केल्लो दुड्ड पळय तो जागृत कपटा कांडवरचे कपटा बिगातू आतां मरण लग्गे येयला आतां मरतकी मागीर म्हणटा म्हूण सांगूचें ना जाल्यार मनशाले आशी म्हळेल कसले म्हूण म्हळ्यार संपादन केलेले पळय जागृतेर कांडून ते कपटा बिगातू जागृतेन घालून कळवा ते पुरे तो मरणासन स्थितीर आसल्यार दुड्ड येद्र आयल्या कपटा घालच्याक बीग घालच्याक खंडीत उठयतलो तशी अहंकार आनी ममकार म्हणलेले देहाचे बाधक ते न्हय उसर भायर वच्चे थंय मात्र त्या न्ही जावन जाल्ले विशय हांकां कोणाकय गुत ना पळय तशी तो कसो करता हे देहा उसर आसता तितले काळ अहंकार ममकार आसता मागीर आसना म्हणून गोत्त आसल्यार तो बायल चेडवां खातीर मस्त गोंधळटा तो जायी म्हाका बायल जायी चेडूं जायी मागीर मरणा नंतर मिगेल गती कसो जाता तांणी लागेसता की ना की तांणी पळयता की ना त्या परी कसले आलोचन करनात तशी आतां म्हाका कसले जाल्यार मिगेले बायल चेडवां वांची कशी त्या विशयी आलोचन करना ते सगळे जगत्यांतूल विशय मात्र अशीच विंगड विशय ना पुरजनाले विशय म्हळ्यार ह्या मोहा निमती जगत्यांत पुरजनान अशी चलचे म्हूण सांगून सांग तो धर्मराय उतर दिता न्हय यक्षान निमगुचे आसा काच वार्तिका म्हूण म्हळ्यार काच वार्तिका म्हूण म्हळ्यार विशेश कसले म्हूण दीस दिसाचे विशेश कसले त्या वेळार धर्मराय ताकाय उतर दिता तें उतर कसं म्हूण पैकी दिसाक पळया कैनवाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मनामा प्रकृती हे स्वभावात करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणाय इति समर्पयामि श्रीहरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता